नमस्कार, मी प्रमिला झांबरे. तर आज थोड्या वेगळ्या पद्धतीने मी भजी बनवणार आहे. त्यासाठी एक प्लेट कांदा घेतलाय. कांदा स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे. इथं बटाटा पण साल काढून किसून धुवून घेतलेले आहे. इथं बेसन घेतलं 1 प्लेट. थोडंसं 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलंय. 1 चमचाभर ओवा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि थोडासा खायचा सोडा घेतलेला आहे. तर अगोदर ही मी कांदा टाकून घेते. तर आता हे राहिलेले बेसन आहे. हे थोडं आता मी पाणी ओतलं नाही. हे सगळं बेसन टाकून घेते आणि ह्या कांद्या बटाट्याला छान असं मिक्स करून घेते. मी ह्यात पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही. ह्याच्या कांद्याच्या आणि बटाट्याच्या ओलसर पाण्यावरच मी तिंबून घेतलेलं आहे. छान असं सगळीकडे बेसन मिक्स झालेलं आहे. पाण्याचा वापर केलेला नाही. इथं थोडासा सोडा घेतलेला आहे. ती सोडा पण ह्याच्यावर टाकून घेते आणि सोडा पण छान असं सगळ्या कांद्याला बटाट्याला मिक्स करून घेते. तर बघा आपल्याला ह्यात पाणी लागलेलं नाही. तर बघा छान असं पीठ मिक्स झालंय. तर पाणी ओतलं नाही तरी पण किती छान झालेलं आहे बघा. कांद्याला मीठ टाकल्यानंतर पाणी सुटतंय. तर आता गॅसवर कढई ठेवली आहे. कढईत तेल पण ओतलेलं आहे. तेल पण छान असं तापलेलं आहे. तर तेल छान असं तापलंय. आता पकोडे मी सोडून घेते. तर बघा ह्याला दोन्ही साईडला छान असं तळून घेणार आहे आता. तर बघा आता दोन्ही साईडला छान असं पकोडे तळून झालेले आहेत. मी ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते. तर सगळे असे छान आता मी पकोडे तळून घेते. तर बघा छान असे पकोडे तळून घेतले. तर बघा तुम्हीही जर कधी असं बटाटा आणि कांदा न पाणी ओतता जर असे पकोडे बनवले नसतील तर अशा पद्धतीने बनवून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.